आज आम्ही एका खास मराठी अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत। यांनी तब्बल 70 वर्ष चित्रपटसृष्टीत अविरत काम केलं आहे। या मोठ्या कारकिर्दीत अविस्मरणीय भूमिकांनी त्यांनी अनेक चित्रपट गाजवले होते, पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणेच वादळी होतं। सदन कुटुंबात जन्म होऊनही अत्यंत खडतर बालपण त्यांच्या वाट्याला आलं। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी कुटुंबातील 8 लोकांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली। आपल्या घरातल्या लोकांसाठी त्यांनी जीवतोड मेहनत केली, तरीही घरच्या लोकांकडून त्यांना धोका मिळाला। पुढे लग्न करूनही त्यांच्या पदरी निराशा झाली। लग्नानंतर एका प्रियकरावर सर्व विश्वास टाकला, पण त्याने ह्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं। मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही। जीवनाशी लढून पुन्हा उभे राहिल्या, आपले करिअर सावरले आणि शेवटी मरेपर्यंत अभिनय करत राहिल्या। अशा या सामर्थ्यवान अभिनेत्री म्हणजे शशिकला जवळकर। चला तर जाणून घेऊया या लढवय्या अभिनेत्रीचा संपूर्ण जीवन प्रवास। शशिकला जवळकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932 रोजी सोलापूरला झाला। एका सदन मराठी कुटुंबात त्यांच्या बालपणीची काही वर्ष गेली। त्यांच्या वडिलांचा कपड्यांचा मोठा व्यापार होता, त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे बालपण भरभराटीत गेले। 3 भाऊ, 3 बहिणी आणि आईवडील असे 8 जणांचे मोठे कुटुंब होते। शशिकला या जवळकर कुटुंबातील 5वे अपत्य होत्या। मात्र हा सुखाचा काळ लवकरच संपला। वडिलांना व्यवसायात प्रचंड तोटा सहन करावा लागला, त्यांना घरदार विकावे लागले। एकेकाळी ऐश्वर्यात जगणारे हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं। सर्व काही गमावलेल्या या कुटुंबाने मग मुंबईची वाट धरली। त्यावेळी शशिकला फक्त 11 वर्षांच्या होत्या। वडिलांच्या एका मित्राकडे छोट्या खोलीत ते अख्खे कुटुंब राहू लागले। कुटुंबातील लहान मोठे सर्वजण कामासाठी वणवण भटकू लागले, जे मिळेल ते काम करू लागले। 11 वर्षांची शशिकला तेव्हा एका श्रीमंत बाईकडे घरकाम करू लागली। मग उरलेल्या वेळात ते सिनेमांच्या स्टुडिओमध्ये कामाच्या शोधात भटकत असत। शशिकला वयाच्या 5व्या वर्षापासून नृत्य शिकल्या होत्या। सोलापूरला होणाऱ्या मेळ्यामध्ये त्या आपली कला सादर करायच्या। तसेच सर्व भावंडात शशिकला सर्वात सुंदर आणि नाकीडोळी नीटच होत्या। या त्यांच्या खूबीचा उपयोग सिनेमा जगतात काम मिळवायला होईल ह्याची कल्पना त्यांच्या वडिलांना होती। त्यामुळे छोट्या शशिकलाला सिनेमात काम मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। या काळात ते संपूर्ण कुटुंब अत्यंत वाईट अवस्थेत दिवस ढकलत होते। एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की आम्ही वडिलांच्या मित्राच्या घरी एका कोंदट खोलीत दाटीवटीने राहायचो आणि फक्त भाकरी आणि पाण्यावर जगायचो। कधी कधी तर 4-5 दिवस आम्ही उपाशी राहिलो आहोत। या काळात त्यांची ओळख प्रसिद्ध गायिका नूरजहां यांच्याशी झाली। नूरजहां यांना ही छोटी शशिकला फार आवडली। आपले पती शौकत रिझवी यांच्या मदतीने शशिकलाला त्यांनी एका चित्रपटात काम मिळवून दिलं। तो चित्रपट होता जिन्नत। या चित्रपटातील एका कव्वाली गाण्यात त्यांनी काम केलं। यासाठी त्यांना 20 रुपये मानधन मिळालं। यानंतर त्यांना चित्रपटात थोडीफार कामं मिळायला लागली। चांद, जुगनू, डोली यांसारख्या सिनेमात त्यांनी कामं केली। शौकत रिझवी यांनीच त्यांना जुगनू चित्रपटात घेतलं। या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका केली होती। चित्रपटात काम मिळू लागल्यावर त्यांनी आपल्या मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण अत्यंत उत्तम प्रकारे केलं। या काळात त्यांचा एक भाऊ लंडनला शिकायला गेला। त्यांचा संपूर्ण खर्च शशिकला यांनी उचलला। मात्र त्या भावाने शशिकला यांचा फायदा उचलला। त्यांना आशा होती की जेव्हा त्यांचा धाकटा भाऊ परदेशातून परत येईल तेव्हा तो आपल्याला हातभार लावेल, पण नेमके उलटे घडले। लग्न करून चांगली नोकरी मिळाल्यावर त्यांचा भाऊ पलटला। त्याने घरच्यांशी असलेले संबंध तोडून टाकले। शौकत रिझवी यांनी शशिकला यांना मी तुला एक दिवस मुख्य नायिका म्हणून लॉन्च करेन असं वचन दिलं होतं। मात्र इथेही दुर्दैव आड आलं। 1947 मध्ये देशाची फाळणी झाली। सर्वत्र हिंदू मुस्लिम दंगली झाल्या। त्या वातावरणामुळे शौकत हुसेन आणि त्यांची पत्नी नूरजहां पाकिस्तानला निघून गेले। त्यांचा सर्वात मोठा आधार हरवला। नंतर शशिकला यांना अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले, पण एका मोठ्या चित्रपटात मुख्य नायिका बनण्याचं त्यांचं स्वप्न भंगले। यानंतर डाकू, नजारे, जलतरंग चित्रपटात त्यांनी मुख्य नायिका म्हणून काम केलं। मात्र दुर्दैवाने ते फारसे यशस्वी झाले नाहीत। 1948 साली आलेल्या फुगरी चित्रपटामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली। नंतर आरजू या चित्रपटात त्यांनी पुन्हा दिलीप कुमारसोबत काम केलं। हळूहळू चित्रपटसृष्टीत त्यांचे बस्तान बसू लागले। या दरम्यान चित्रपटात काम करताना शशिकला यांची ओळख ओम प्रकाश सहगल यांच्याशी झाली। पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। ते व्यापारी होते आणि महान गायक आणि अभिनेते कुंदनलाल सहगल यांचे नातेवाईक होते।
शशिकला आणि सैगल यांनी 1951च्या दरम्यान प्रेमविवाह केला। यावेळी शशिकला फक्त 19 वर्षांच्या होत्या, पण लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने बघणाऱ्या शशिकला यांच्या पदरी निराशा झाली। लग्नानंतर सैगल यांचा व्यवसाय बुडू लागला। त्यावेळी शशिकला यांचे उत्पन्नही फारसे नव्हते, त्यामुळे घरखर्च चालवणे कठीण होत चालले होते। पैशासाठी शशिकला डबल शिफ्टमध्ये काम करू लागल्या, मात्र सैगल यांचा व्यवसाय बुडतच गेला। सैगल यांनी शशिकला यांना घेऊन एक सिनेमा बनवायचा प्रयत्न केला, मात्र त्यातही ते अयशस्वी झाले। पैशांच्या कमतरतेमुळे घरात तणाव निर्माण झाला, पती पत्नीमध्ये भांडणे सुरू झाली। या काळात त्यांना शैलजा आणि रेखा या 2 मुली झाल्या। पैशासाठी त्यांनी हातात येईल ती छोटी मोठी सगळी कामे स्वीकारली। या काळात त्यांनी शांताराम बापूंच्या 3 पट्टी 4 रस्ता या चित्रपटात ललिता या मराठी मुलीची भूमिका गाजवली होती। पुढे 1962 साली आरती या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारली आणि ही भूमिका त्यांच्या करिअरसाठी निर्णायक ठरली। त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात खलनायिका साकारली। 1950 ते 1980च्या दरम्यान 30 वर्षात त्यांनी 150 पेक्षा जास्त चित्रपटात कामं केली। यापैकी त्यांचे फूल और पत्थर, देवर, दादीमाँ, नीलकमल, शतरंज, सास भी कभी बहू थी, हमजोली, घर घर की कहानी, छोटी बहू, अमानत, फिर वही रात हे चित्रपट गाजले। तसेच त्यांनी लेक चालली सासरला या मराठी चित्रपटात साकारलेली आईसाहेबांची भूमिकाही गाजली होती। या काळात त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता। त्यांच्या दोन्ही मुली बोर्डिंगला होत्या आणि पती पत्नींचे वाद विकोपाला गेले होते। या वादामुळे शशिकला पती आणि मुलींना सोडून दुसऱ्या घरात राहू लागल्या। या काळामध्ये त्यांची ओळख एका परदेशी माणसासोबत झाली। त्याच्याबरोबर ते आपले करिअर आणि मुलींना सोडून परदेशी निघून गेल्या। ही त्यांची सर्वात मोठी चूक होती असे त्यांनी मुलाखतीत सांगितले। या चुकीची त्यांना फार मोठी शिक्षा भोगावी लागली। परदेशात त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला। अक्षरशः त्यांना वेळ लागायचे बाकी होते। कशीबशी स्वतःची सुटका करून त्या भारतात आल्या, तेव्हा त्या फार उद्ध्वस्त झाल्या होत्या। त्या भारतात वेड्यासारख्या सर्वत्र फिरू लागल्या। एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, मी भारतात आल्यावर रस्त्यावर फिरत राहायचे, फुटपाथवर झोपायचे, जे मिळेल ते खायचे, दिवसेंदिवस नुसती वणवण भटकत राहायचे। या काळात शांतीच्या शोधात मी अनेक मंदिरे, आश्रम पालथी घातली। काही वर्ष वणवण केल्यावर त्या कोलकात्याला गेल्या। तेथे मदर टेरेसा यांना भेटल्यावर त्यांचा वनवास संपला। त्यांना आयुष्यात जी शांती पाहिजे होती ती त्यांना तेथे सापडली। मदर टेरेसा यांच्या संस्थेत 9 वर्ष सेवा केली। कचरा काढणे, लादी पुसणे ते टॉयलेट धुणे अशी सर्व कामं त्यांनी केली। तेथे रुग्णांची सेवा करत असताना त्यांना खरी अंतःकरणाची शांतता मिळाली। थोडी शांतता मिळाल्यानंतर त्या मुंबईत परतल्या आणि तेव्हा समजलं की त्यांची मोठी मुलगी कॅन्सरमुळे मरण पावली आहे। मग त्यांनी आपल्या धाकट्या मुली आणि नातवंडांसोबत राहायला सुरुवात केली। कालांतराने त्यांनी पुन्हा एकदा अभिनयाला सुरुवात केली। अभिनय क्षेत्रात दमदार पुनरागमन करत त्यांनी आजीच्या भूमिका ताकदीने साकारल्या। उतरत्या वयात त्यांनी कभी खुशी कभी गम, बादशाह, मुझसे शादी करोगे या चित्रपटात तर सोनपरी, जीना इसी का नाम है यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। 2007 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं। तसेच 2009 साली व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं। 4 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 88व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या निवासाने शशिकला यांचे निधन झाले। तर ही होती आपल्या नशिबाशी सतत लढून आपल्या तत्वांवर आयुष्य जगणाऱ्या लढवय्या अभिनेत्री शशिकला यांची जीवन कहाणी। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।